नमस्कार. 2 एप्रिल आजचा इंटरेस्टिंग भाग नक्की पहा, कारण आजच्या भागामध्ये शौर्याच्या आजीने कमाल केली आहे. जे डॉक्टरांना जमलं नाही ते शौर्याच्या आजीने करून दाखवलं आहे. शौर्याला शुद्धीवर आणलं आहे. चला तर मग आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. ऊर्जा पोलीस स्टेशनमध्ये असते. इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, मॅडम काळजी करू नका, तुमच्यावर हल्ला करणाऱ्या त्या लोकांना शोधण्यासाठी मी माझी टीम कामाला लावली आहे. त्यातील एक व्यक्ती जरी सापडला ना, मग तुम्ही फक्त बघा त्या विक्रांत शिंदेची काय हालत करतो मी. आता इकडे आपण पाहतोय शौर्याची आजी पूर्वाला रिक्वेस्ट करत असते, पूर्वा मी काय सांगते ते प्लीज ऐक. मला आता जे काही म्हणायचंय ते समजून घे. यावेळी ऊर्जाला शौर्याला भेटणं खूपच गरजेचं आहे, कारण शौर्याची तब्येत अत्यंत क्रिटिकल आहे. तो बेशुद्ध आहे. मी हात जोडते तुझ्या पुढे. हे ऐकल्यावर पूर्वा म्हणत असते, हात मी जोडते. तुम्ही इथे नका थांबू आणि मला तुमची नाटकं चांगली कळतात. प्लीज जा आता तुम्ही इथून. त्यावर शौर्याच्या आजीचा नाईलाज असतो. तिला कळून चुकलेलं असतं की पूर्वा आपल्यावर विश्वास ठेवणार नाही. आता मला काहीतरी वेगळंच केलं पाहिजे. आणि अशातच आता पूर्वाने शेवटी शौर्याच्या आजीला जाण्याची रिक्वेस्ट केलेली असते आणि मग शौर्याची आजी तिथून बाहेर पडते. लगेचच आता पूर्वाने ऊर्जाने सांगितलेल्या त्या जाधवांना फोन करायला हातात मोबाईल घेतलेला असतो आणि फोन केलेला असतो. हॅलो जाधव, मी पूर्वा बोलते. आपल्या मुलांच्या लग्नाबद्दल मला तुमच्याशी बोलायचंय. इकडे आपण पाहतोय आता शौर्याच्या घरात शौर्याच्या आजूबाजूला सगळेच असतात आणि शौर्याची आई म्हणत असते, अहो काहीतरी करा ना, माझा मुलगा शुद्धीवर नाही आलाय, 3 तास होऊन गेले. त्यावर आदित्य म्हणत असतो, बाबा मला असं वाटतंय आपण शौर्याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं पाहिजे. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतात, मलाही हेच वाटतंय. तेवढ्यात आपण पाहतोय शौर्याची आजी तेथे आलेली असते. ती म्हणत असते, प्लीज तुम्ही सगळ्यांनी आता बाहेर थांबा. मला शौर्याशी एकांतात काही बोलायचा प्रयत्न करायचा आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन सगळ्यांना बाहेर चला असं म्हणत असतात. आणि अशातच आता शौर्याची आजी म्हणत असते, प्लीज लवकर करा आणि कुणीही मला एक प्रश्नही विचारू नका मी असं का म्हणते म्हणून. त्यावर हर्षवर्धनने स्वतःच्या बायकोला चल असं म्हटलेलं असतं आणि मग आदित्य आपल्या आईला घेऊन सगळेच बाहेर पडतात. शौर्याची आजी तिथे बसते. ती शौर्याच्या कपाळावरून प्रेमाने हात फिरवत असते आणि म्हणत असते, शौर्य शौर्य मी काय करू तू सांग ना. मी केला प्रयत्न तुझ्या ऊर्जाला इथे आणण्याचा, पण मी नाही आणू शकले. शौर्य शौर्य बाळा शुद्धीवर ये, मला तुझी ही अवस्था बघवत नाही. असं सगळं बोलत असताना शौर्याच्या आजीला शौर्याबरोबर घालवलेले मागचे काही क्षण आठवलेले असतात, ज्यात एकदा शौर्य मस्त असा बसलेला असतो आणि तो कानात हेडफोन घालून गाणं ऐकत असतो आणि खूप खुश असतो. त्यावेळी शौर्याची आजी मागून आलेली असते आणि शौर्याला बघून म्हणत असते, काय शौर्य, काय चाललंय, काय ऐकतोयस काय. त्यावर शौर्य आपल्या आजीला असं म्हणत असतो, आजी आजी तुला सांगू का, परवा होळीमध्ये मी ऊर्जाच्या इथे गेलो होतो ना, त्यावेळेला ऊर्जाने एक गाणं गायलं होतं आणि ते गाणं मी लपून रेकॉर्ड केलं. अगं तेच गाणं ऐकतोय मी. तुला सांगू का, ते गाणं ऐकशील ना तर तुलाही मस्त वाटेल. ऐकायचंय तुला गाणं, ऐकायचंय. त्यावर शौर्याची आजी म्हणत असते, हो मला ऐकायचंय. आणि मग शौर्याने ते गाणं शौर्याच्या आजीला ऐकवलेलं असतं. शौर्याची आजी म्हणत असते, किती गोड आहे रे आवाज तिचा.
त्यावर शौर्य म्हणत असतो, गोड आहेस ती गोड. आणि अशातच शौर्याची आजी शौर्याकडे प्रेमाने बघत असते. ती म्हणत असते, शौर्य खरंच. त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी तुला एक सांगू का, हे गाणं गायलं ऊर्जाने, रेकॉर्ड मी केलं, पण हे गाणं जेव्हाही मी ऐकतो ना आजी, माझ्यात असलेला सगळा स्ट्रेस निघून जातो. मला खूप फ्रेश वाटतं, एनर्जेटिक वाटतं. आणि शौर्याच्या आजीला आता फायनली कळून चुकलेलं असतं की आता तेच गाणं जे ऊर्जाने गायलेलं आहे, जे शौर्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड आहे, तेच जर मी आता शौर्याच्या कानाजवळ प्ले केलं तर शौर्य शुद्धीवर येण्याचे चान्सेस जास्त आहेत. अशातच आता शौर्याची आजी शौर्याचा मोबाईल आजूबाजूला शोधत असते. शेवटी कपाटाच्या बाजूला शौर्याचा मोबाईल शौर्याच्या आजीला सापडतो. शौर्याच्या आजीने आता शौर्याचं फिंगरप्रिंट घेत मोबाईलचं लॉक ओपन केलेलं असतं आणि मग ते गाणं त्यातून शोधून ते गाणं शौर्याच्या कानाजवळ प्ले केलेलं असतं. फुलले रे क्षण माझे फुलले रे. हे गाणं आता शौर्याला ऐकायला येत असतं आणि शौर्य अस्वस्थ व्हायला लागतो. आणि शौर्याच्या आजीला अंदाज आलेला असतो की आत्ता थोड्या वेळातच शौर्य शुद्धीवर येईल. आणि शेवटी ते गाणं प्ले झालेलं असतं, शौर्याला कानात ऐकायला आलेलं असतं आणि शेवटी शौर्य ऊर्जा असं म्हणत ओरडत उठतो. हे सगळं पाहून शौर्याच्या आजीला खूप बरं वाटतं. मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला आणि कमेंट नक्की करा की शौर्याच्या आजीने खरंच आज शौर्याला शुद्धीवर आणण्यासाठी जे काही केलं ते एकदम परफेक्ट होतं का. शौर्य शुद्धीवर आल्यामुळे हर्षवर्धनला शौर्याची आजी आवाज देत असते, हर्षवर्धन हर्षवर्धन शौर्याला शुद्ध आली आहे असं दोनदा ओरडते. त्याच वेळेला तिथे हर्षवर्धन, आदित्य, शौर्याची आई, घरातले सगळेच आलेले असतात. शौर्याची आई म्हणत असते, शौर्य बाळा कसा आहेस तू. आता शौर्य इकडे तिकडे पाहत असतो. इकडे आपण पाहतोय आता दिव्या ही पद्माच्या घरी आलेली असते. समोर पद्माचा भाऊ झोपलेला असतो. दिव्या पद्माला काही बोलणार तेवढ्यात दिव्याचं लक्ष पद्माच्या भावाकडे जातं. पद्मा म्हणत असते, काळजी करू नका, तो एकदा झोपला की झोपला, बोला तुम्हाला काय बोलायचंय. त्यावर दिव्या म्हणत असते, अगं पद्मा, बाबांनी तुला पैसे दिलेत ना. त्यावर पद्मा हो असं म्हणते. दिव्या म्हणते, किती दिलेत ग. त्यावर दिव्याला पद्मा म्हणत असते, 2 लाख रुपये. त्यावर पद्मा म्हणत असते, थांबा दाखवते मी. पद्माने ते 2 लाख रुपये काढून दिव्याच्या हातावर टेकवलेले असतात. दिव्या ते 2 लाख रुपये हातात घेते आणि म्हणत असते, बाप रे, हिला 2 लाख पटकन दिले. सुनेला हवे असतील तर अजिबात नाही, कधी मला 1 रुपया पण दिला नाहीये. पण हरकत नाही, ही जर इथून गेली तर माझ्यामुळे गेली म्हणून बाबा माझ्यावर खुश होतील. आणि अशातच आता दिव्या म्हणत असते, पद्मा, तू तुझा निर्णय बदलायचा नाही हा. सकाळची पहिलीच गाडी पकड आणि गावी निघून जा. त्यावर पद्मा म्हणत असते, तुम्ही हे जे काही बोलताय त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही. त्यावर दिव्या म्हणत असते, काय वाटायला हवं. त्यावर पद्मा म्हणत असते, ऊर्जा ताई तुमची बहीण आहे ना, तिचा विचार तुमच्या मनात येत नाही. त्यावर दिव्या म्हणत असते, हे बघ, तुला जितकं सांगितलंय ना तितकं कर, बाकी जास्त विचार करू नको तू. तुला उद्याच्या उद्या गावी जायचंय हे लक्षात ठेव आणि तू तसा शब्द दिलायस. त्यावर पद्मा म्हणत असते, हो, पण जर आता माझा निर्णय बदलला तर. त्यावर दिव्या म्हणत असते, नाही हा नाही, अजिबात बदलून चालणार नाही. आणि तेवढ्यात पद्माला इन्स्पेक्टर साहेबांनी म्हटलेले शब्द आठवतात, तुमच्यासाठी ती ऊर्जा मॅडम एवढा खटाटोप करते आणि तुम्ही तिला साथ देणार नाही. हे सगळं आठवल्यामुळे आता पद्माने असं म्हटलेलं असतं की मी
गावी जायला तयार आहे, पण माझ्या काही अटी आहेत. त्यावर दिव्या म्हणत असते, अट? कसली अट? त्यावर पद्मा अट सांगतच असते, पण तो भाग तिथे थांबलेला असतो. इकडे आपण पाहतोय आता शौर्याच्या बाजूला घरातले सगळेच असतात आणि तिथे शौर्याची आई म्हणत असते, शौर्य, एक गोष्ट लक्षात घेऊ, कोणताही स्ट्रेस घेऊ नकोस. त्यावर आदित्य म्हणत असतो, बाबा, मला तर असं वाटतंय तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांना फोन लावा. हर्षवर्धन डॉक्टरांना फोन लावतात आणि त्यानंतर म्हणत असतात की डॉक्टर, आता शौर्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची गरज वाटत नाहीये, कारण तो शुद्धीवर आलाय आणि तुम्ही सुद्धा लवकर या इकडे, आणि त्याचं बीपी सुद्धा नॉर्मल दिसतंय. त्यावर डॉक्टर हो असं म्हणतात. त्यानंतर आपण पाहतोय शौर्याची काकी म्हणत असते, मला असं वाटतंय शौर्य ना एकदम वेगळाच आहे. एकतर कधी आजारी पडत नाही आणि पडला तर सगळ्यांना घाबरवून सोडतो, आणि अशातच सगळे हसतात. त्यानंतर शौर्याची काकी म्हणत असते, चला शौर्याला थोडा वेळ आराम करू दे, आपण खाली थांबूया. त्यावर शौर्याची आजी म्हणत असते, हो, तुम्ही सगळ्यांनी खालीच थांबा, मला शौर्य बरोबरच थांबायचं आहे. आणि तेवढ्यात सगळेच एक एक करून बाहेर पडतात. त्यावेळेला शौर्याची आई शौर्याच्या आजीला म्हणत असते, आईसाहेब, आईसाहेब, मला माफ करा त्या दिवसासाठी. त्या दिवशी मी तुमच्याशी ज्या प्रकारे वागले ते चुकीचं होतं. त्यावर शौर्याची आजी म्हणत असते, विजया, माझ्या मनात काहीच नाहीये आणि तो आता विषय इथे नकोय. मला आता शौर्याशी बोलायचं आहे. त्यावर शौर्याची आई म्हणत असते, हो आईसाहेब, आणि तीही तिथून बाहेर गेलेली असते. इकडे आपण पाहतोय हर्षवर्धन आपल्या बेडरूम कडे जात असताना पाठीमागून दिव्या येत असते आणि हर्षवर्धनच्या ते लक्षात येतं. हर्षवर्धन म्हणत असतात, अगं काय चाललंय तुझं, माझ्या मागे मागे काय येतेस तू? त्यावर दिव्या म्हणत असते, अहो बाबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतात, ते बोलायचंय वगैरे नंतर, मी तुला दिलेलं काम केलंस का तू? त्यावर दिव्या म्हणत असते, बाबा. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतात, बघ, असं असतं तुझं, दिलेलं काम करत नाहीस आणि मग गोंधळतेस. त्यावर दिव्या म्हणत असते, बाबा, मी काय सांगते ऐकून घ्या, तुम्ही दिलेलं काम केलंय, पण त्या पद्माने एक अट ठेवलीये. ती अट पूर्ण न केल्याशिवाय ती तुमचं ऐकणारच नाही म्हणते. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतात, अट? कसली अट? त्यावर दिव्या म्हणत असते, त्या पद्माने असं म्हटलंय की तुम्ही स्वतः जाऊन तिथे तिची माफी मागायची आणि तिला रिक्वेस्ट करायची की बाबा तू इथून जा, तेव्हाच ती हे सगळं करायला तयार होणार आहे. हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धन एकदम शॉक होतात. इकडे आपण पाहतोय आता पूर्वा बसलेली असते आणि ऊर्जा कसला तरी हिशोब करत असते. ऊर्जाने असा हिशोब काढलेला असतो की शौर्याने गाडी रिपेअर केली होती तर एवढा खर्च आला, गाडीला काय केलं होतं ते एवढा खर्च आला, हे सगळा हिशोब करून काहीतरी 27,000 अमाऊंट झालेली असते. आता ही 27,000 रुपयाची अमाऊंट मला शौर्याला परत करायचीच आहे, असा विचार ऊर्जाने मनातल्या मनात केलेलाच असतो. पण एवढे पैसे आणायचे कुठून हा विचार ऊर्जाच्या मनात खलत असतो आणि शेवटी तिला काहीतरी आठवलेलं असतं. त्यासाठी ती आता कोणतरी ऍडव्होकेट आहेत त्यांना भेटायला जाणार असते. तेवढ्यात आपण पाहतोय आता पूर्वाने तिच्या पद्धतीने तयारी केलेली असते. ती म्हणत असते, मनू, एक गोष्ट लक्षात ठेव, कांदा पोहे वगैरे असा कार्यक्रम मला करूसा वाटत नाही. तू त्यांच्या समोर एकदम तयार होऊन जाणं, चहा घेऊन जाणं, कांदा पोहे घेऊन जाणं, यातलं काय मला पटत नाही. तुला जसं हवं तसं जग तू. बघ, मी तुला कोणतीच अडीबाजी करणार नाहीये. शेवटी जो काही निर्णय असेल तो तुझा असणार आहे. आणि एक गोष्ट मला सांग, खरंच या सगळ्याला तू तयार आहेस ना? त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो आई, या सगळ्याला मी तयार आहे. आणि अशातच आता पूर्वा म्हणत असते, मग तुझ्या डोळ्यात अश्रू का? आणि पूर्वाने
ऊर्जाच्या डोळ्यातील अश्रू पुसलेले असतात. आणि अशातच आता पूर्व म्हणत असते, तू बाहेर कुठे निघालीस? ते लोक येतच असतील. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आई आई माझं एक महत्वाचं काम आहे. ऍडव्होकेट तुमकेंना मला भेटून यायचं आहे आणि मी त्यांना भेटून लवकरच येते. तू नको काळजी करूस. ती माणसं यायच्या आधी मी इथे असेन. हे वाक्य ऐकल्यावर आता पूर्व म्हणत असते, ठीक आहे, आणि मग ऊर्जा तिथून बाहेर पडते. इकडे आपण पाहतोय आता शौर्य आणि शौर्याची आजी बेडरूम मध्ये असतात. शौर्याची आजी म्हणत असते, शौर्य बाळा कसा आहेस तू? त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी आता बरा आहे मी. अगं पण मला काय झालं होतं? त्यावर शौर्याची आजी म्हणत असते, अरे तू बेशुद्ध पडला होतास. काही केल्या तू शुद्धीवर येत नव्हतास. त्यावर शौर्य म्हणत असतो, हो का आजी? पण एक सांगू का तुला आजी, मी ऊर्जावर खूप प्रेम करतो. त्यावर शौर्याची आजी म्हणत असते, आलं माझ्या लक्षात. आणि प्रेमात किती ताकद असते याचा पुन्हा एकदा अनुभव आलाय मला. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, आजी म्हणजे? त्यावर शौर्याची आजी म्हणत असते, तू मला मागे एकदा म्हणाला होतास आठवतंय की ऊर्जाने गाणं गायलं होतं आणि ते तू रेकॉर्ड केलं होतंस. ते गाणं तू कधी कधी ऐकतोस आणि तुला एकदम मस्त रिलॅक्स वाटतं. बस मी तेच केलं. तेच गाणं तुझ्या कानाजवळ वाजवलं आणि ते तुझ्या कानामार्फत तुला ऐकायला गेलं आणि मग हळूहळू तुझे डोळे उघडले. याच्यावरनं हे सिद्ध होतंय की प्रेमात खरंच खूप ताकद असते आणि तू इतकं प्रेम करतोस ऊर्जावर. त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी आजी मी खूप प्रेम करतो तिच्यावर. मी किती प्रेम करतो ना माझं मलाच नाही माहिती. त्यावर ऊर्जाला शौर्य मनापासून आठवत असतो. इकडे आपण पाहतोय आता शौर्याची आजी शौर्याला प्रेमाने म्हणत असते, काळजी करू नकोस तू. आज नाही पण उद्या तुझ्या मनासारखं नक्कीच होईल. इकडे आपण पाहतोय आता ऊर्जाची आई म्हणजेच पूर्वा ही घरात असताना तिथे दिव्या आलेली असते. दिव्या म्हणत असते, आई काय चाललंय तुमचं? त्यावर पूर्व म्हणत असते, अगं तुझं काय चाललंय? का आलीस तू इथे? त्यावर पूर्वाला दिव्या म्हणत असते, म्हणजे मी माझ्या माहेरी सुद्धा यायचं नाही का? त्यावर पूर्व म्हणत असते, तुला चांगलंच माहिती आहे ऊर्जा जर इथे आली तर ती तुझा रागराग करेल. त्यावर दिव्या म्हणत असते, तिच्यामुळे काय मी माझ्या या घरी यायचं नाही का? त्यावर पूर्व म्हणत असते, अगं तसं नाहीये, तिची चिडचिड होईल. त्यावर दिव्या म्हणत असते, का पण तिची चिडचिड का होईल? त्यावर लगेचच आता पूर्वा बोलून जात असते की शौर आणि थांबते पूर्वा. त्यावर दिव्या एकदम वेगळ्याच नजरेने पूर्वाकडे पाहत असते की काहीतरी गडबड आहे. इकडे आपण पाहतोय आता साडी नेसलेली ऊर्जा लगेचच शौर्याला फोन करते आणि म्हणत असते, शौर्य मला तुला भेटायचंय. आणि अशातच शौर्य कमालीचा खुश झालेला असतो. तो म्हणत असतो, ऊर्जा ऊर्जा तू मला फोन केलायस? त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो मी तुला फोन केलाय आणि मला तुला भेटायचंय. त्यावेळेला ऊर्जाच्या हातामध्ये एक कागद असतो आणि त्यावर सगळा हिशोब लिहिलेला असतो. त्यावर तर हे दिसत असतं की ऊर्जाला ते 27,000 रुपये शौर्याला द्यायचे असतात. फायनली शेवटचं भेटायचं असतं. पण हे सगळं इथे शौर्याला माहितीच नसतं. शौर्य कमालीचा खुश झालेला असतो. त्याला असं वाटत असतं, चला जर ऊर्जाने आपल्याला फोन केलाय समोरून तर नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह सिग्नल आहे. पण इकडे ऊर्जाच्या मनात काहीतरी वेगळंच असतं की शेवटचा एकदा शौर्याला भेटायचा, तो हिशोब क्लिअर करायचा आणि मग सगळे संबंध सोडून इकडे नवीन आयुष्याला सुरुवात करायची. इकडे आपण पाहतोय आता हर्षवर्धन हा खालीच बसलेला असतो. मित्रांनो, हा होता आजच्या भागातील पुढील भाग. बाकी तुम्हाला आजचा भाग कसा वाटला
नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.